नमस्कार मुलांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अरणक हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. वर्ग 10वा मॅथमॅटिक्सचा पार्ट 1मधला आज आपण शेवटचं लेक्चर बघत आहोत विद्यार्थ्यांनो. शेवटचं लेक्चर नंबर 26. यामध्ये आपण चॅप्टर 6मधलं स्टॅटिस्टिक्समधलं प्रॅक्टिस सेट 6.6 म्हणजे 6.6 हा बघणार आहोत. हा आपल्या 10वीच्या सिलेबसचा शेवटचं प्रॅक्टिस सेट आहे मुलांनो, आणि हे आपले शेवटचं लेक्चर आहे टीचिंगमधलं. बघा, प्रॅक्टिस सेट 6.6 क्वेश्चन नंबर फर्स्ट. द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन हुज डिनोटेड ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प इज गिवन बिलो. ड्रा अ पाय डायग्राम फ्रॉम इट. पाय डायग्राम म्हणजे काय, तर याला वृत्तालेख म्हणतात मुलांना मराठीमध्ये. आपल्याला आता हा वृत्तालेख ड्रॉ करायचा आहे. बघा, आपल्याला एज आणि नंबर ऑफ पर्सन दिलेला आहे टेबलमध्ये. खाली बघा ॲन्सरमध्ये टेबल तयार केला. बघा, एज केला, नंबर ऑफ पर्सन पण केला आपण. आता आपण काय केले, नंबर ऑफ पर्सनची बेरीज केली, ती झाली 200. आता पाय डायग्राम म्हणजे सर्कलमध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे, तर वर्तुळ असतो 360 अंशाचा. आता बघा, 200 पैकी 80 तर 360 पैकी किती, या पद्धतीने काढलं तर 20 ते 25च्या क्लासमध्ये येतो आहे 184 अंश येतो आहे अँगल. हां, सेकंड याच्यामध्ये बघणार आहोत आपण 200 पैकी 60 तर 360 पैकी किती, तर यांचं सिम्प्लिफिकेशन केलं तर 108 आले. तिसऱ्या रोमध्ये बघा 200 पैकी 35 तर 360 पैकी किती, तर यांचं सिम्प्लिफिकेशन आलं 63 अंश. चौथा आहे 200 पैकी 25 तर 360 पैकी किती, तर 45 अंश. तर बघा मुलांना, आपला हा भाग दिलेला बरोबर आहे की नाही, किंवा आपण केलेला गुणाकार भागाकार बरोबर आहे का, त्याच्यासाठी या अंशात्मक मापांची बेरीज करायची. म्हणजे 144, 108, 63 आणि 45 यांचे सगळ्यांची बेरीज करून जर 360 आले तर समजायचे आपण केलेला गुणाकार भागाकार बरोबर आहे. आणि जर थोडं जरी अंशात्मक माप खालीवर झालं तर समजायचं आपला कुठेतरी भाग देताना गोंधळ झालेला आहे मुलांना. आता बघा, आपण नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीची बेरीज केली, तसंच आपण सेंट्रल अँगल जो काढला त्याची पण बेरीज केली. त्याला आता मुलांना आपण पाय डायग्राम काढूया. पाय डायग्राममध्ये काय करायचं, साधारण 2.5 किंवा 3पर्यंतची रेडियस घ्यायची आणि सर्कल काढून घ्यायचं आहे. एक सर्कल काढला की आपण एक रेडियस काढून घ्यायची साधारण, आणि त्या रेडियसवर आपण बरोबर कोनमापक ठेवायचं. आणि कोनमापकामध्ये पहिलं काय दिलेलं आपल्याला 144 अंश. मग 0 ते 144पर्यंत जायचं, डॉट घ्यायचा, आणि जिथं डॉट आला तिथं काय करायचं, रेडियस काढून घ्यायची, आणि बरोबर त्या पोर्शनला 144 डिग्री द्यायचा, आणि तो क्लास होता 20 to 25. आता आपण जिथं 144 घेतलेला आहे मुलांना, जिथं जी रेडियस काढली, आता आपण कोनमापक त्या रेडियसला पॅरलल करायचं आहे 0ला, आणि पॅरलल केल्यानंतर सेकंड काय आहे 108, आणि बरोबर 10, 20, 30 असं करत करत 108पर्यंत आला अँगल की तिथं डॉट घ्यायचा आणि परत रेडियस काढायचे. आणि मग 144पासून ते 108पर्यंतचा जो पोर्शन आहे त्याला अँगल दाखवायचा, आणि त्या अँगलला म्हणायचं 108, आणि तिथं म्हणायचं 25 ते 30. या पद्धतीने आपण वृत्तालेख कंप्लीट करायचा मुलांना. शेवटचा जो आपला क्लास असतो त्या क्लासमध्ये 45 आहे, तर उरलेलं जे डिस्टन्स आहे ते अँगल 45चं शिल्लक राहणार, आणि या पद्धतीने आपला क्लास पाय डायग्राम तयार होणार आहे मुलांना. अतिशय सोपी डायग्राम आहे, फार काही किचकट नाही. फक्त सुरुवातीला जी रेडियस आहे ती रेडियस तुम्ही मनाने काढायची, मग नंतर आपण मात्र अँगल प्रोटेक्टरने घेत आणि डायग्राम काढत जायची मुलांना. इथं बघा, मी कलर पेन्सिल वापरून आणि वेगवेगळे पोर्शन दाखवले. तुम्ही तसं करू शकतात, किंवा आपण रिक्त ठेवलं तरी चालणार आहे. सेकंड क्वेश्चन. द मार्क ऑब्टेन बाय अ स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट आर शोन. ड्रॉ अ पाय डायग्राम शोज द इन्फॉर्मेशन. आता आपल्याला विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सब्जेक्टचे मार्क्स दिलेले आहेत. ते मार्क्स कशात दिलेले आहेत आपल्याला, 100पैकी किंवा 50पैकी, या पद्धती 100पैकीच दिले साधारण. आता आपल्याला त्याला अंशात्मक पद्धतीने काढायचे. तर बघा, आपण सब्जेक्ट लिहिले, मार्क लिहिले, मार्कांची बेरीज केली तर 400 मार्क झाले त्या विद्यार्थ्याचे. आता 400पैकी इंग्लिशला 50 मार्क तर 360 पैकी किती, या पद्धतीने आपण सर्व विषयांचं मुलांचं काढून घेतलं त्या विद्यार्थ्याचं. तर त्याला बघा, इंग्लिशला 45 अंश येत आहे, मराठीला 63, सायन्सला 72 अंश, गणिताला 81 अंश, सोशल सायन्सला 45 अंश, आणि हिंदीला 45. मी मागे सांगितलं उदाहरणात की आपण गुणाकार भागाकार केला, हा बरोबर आला आहे की नाही, त्याच्यासाठी आलेल्या अंशात्मक मापांची काय करा मुलांना, बेरीज करा. आणि बेरीज केल्यानंतर त्या अंशात्मक माप जर 360 अंश येत असेल तर समजायचं आपला गुणाकार भागाकार बरोबर आलेला आहे. तर बघा, आपण याची अंशात्मक बेरीज केली तर 360 येते. तर आपण चला विद्यार्थ्यांना डायग्राम ड्रॉ करूया.
कंपासमध्ये अंतर साधारण 2.5 ते 3 सेंटीमीटरचं घ्या आणि वर्तुळ काढून घ्या. वर्तुळ काढून घेतलं मागच्यासारखं. आता एक रेडियस मनाने कुठेतरी आखून घ्या मुलांना. आणि त्या रेडियसवर आता आपण काय करा, कोणमापक ठेवा. कोणमापकाचं 0 पॉईंट हा सेंटरला ठेवा. 0 मिडल पॉईंट जो 90चा परपेंडिक्युलर आहे तो 0ला ठेवा. तर बघा मुलांना, कोणमापकाचं 0 का ठेवायचं आपण, बरोबर सेंटरला ठेवायचं. 0 पॅरलल करायची रेडियसला आणि सेंटर जो परपेंडिक्युलर आहे तो सेंटर पॉईंटला ठेवायचा. पहिला आहे आपला अँगल 45 अंशाचा. तर 45 अंशावर आपण जाणार आहोत मुलांना. 45 अंशावर गेल्यानंतर जिथे येणार तिथं डॉट घेऊन रेडियस काढायची. त्याला अँगल दाखवायचा 45, तिथं इंग्लिश लिहायचं. आता जिथं 45 घेतलेलं आहे तिथं आता आपला प्रोटेक्टर न्यायचा, कोणमापक ठेवायचा. परत आपण पुढचे 63 अंश मोजायचा आणि 63 अंश जिथं डॉट आला तिथं रेडियस काढायची. त्याला हाफ सर्कल करून 63 मराठी लिहायचं. जिथं 63चं डॉट येऊन आपण रेडियस घेतली त्याच्याच पुढचं आपण प्रोटेक्टरने 72 घ्यायचं. या पद्धतीने आपण कंटिन्यू जेवढे आपल्याला सब्जेक्ट दिले तेवढे आपण अंशात्मक माप मोजत जायचं आणि तो पार्ट त्या सब्जेक्टसाठी आपण देत राहायचा आणि त्याचे अंशात्मक माप लिहित जायचं. या पद्धतीने आपली पाय डायग्राम कंप्लीट होते मुलांना. बघा, पाय डायग्राम या पद्धतीने व्यवस्थित कंप्लीट झाली. तुम्ही नुसतं ऑब्झर्व करून पण तुमच्या लक्षात येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. इन अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम the number of tree plant by students of different class is given in the following table. Draw a pie diagram showing in the information. बघा मुलांना, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे 5वी ते 10वीच्या वर्गाचं आणि त्यामध्ये किती विद्यार्थी आपल्याला इन्व्हॉल्व केले किंवा त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी किती झाडं लावले त्याचा आपल्याला डाटा दिलेला आहे. तो डाटा आपण मागच्या उदाहरणाप्रमाणेच काय करायचं, त्याची बेरीज करून घ्यायची आपल्याला आणि त्या बेरजेनुसार आपल्याला अंशात्मक माप म्हणजे सेंटर अँगल काढायचं आहे. मागच्या पद्धतीनेच आपण टेबल तयार करायचं मुलांना. म्हणजे सगळ्या प्लांटेशन केलेल्या प्लांटची सम केली तर ती आली आपली 360. म्हणजे बघा मुलांना, अतिशय सोपं झालं. जे 360पैकी 40 5वीच्या वर्गातले 40 विद्यार्थ्यांनी 40 प्लांट लावले. म्हणजे 360पैकी 40 तर 360पैकी किती, तर 40च येणार आहे. म्हणजे आपल्याला सगळे अंशात्मक माप तेच येणार आहे. म्हणजे 40 प्लांट तर 40 अंश, 50 प्लांट तर 50 अंश, 75 प्लांट ते 75 अंश. आणि मग मागच्याप्रमाणे जसं आपण पाय डायग्राम ड्रॉ केले, सर्कल काढायचं, एक रेडियस ड्रॉ करायची, त्याच्यावर प्रोटेक्टर ठेवायचं, 0ला पॅरलल करायचं आणि मग पहिला 40 अंश घ्यायचा. तो झाला की त्याला रेडियस काढायचा. परत त्या रेडियसवर प्रोटेक्टर पॅरलल करायचं, पुढचे 50 अंश घ्यायचं आणि या पद्धतीने कंप्लीट करायचं. म्हणजे 5वी ते 10वीपर्यंतचा पाय डायग्राम आपली कंप्लीट होणार आहे मुलांना. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. द पाय डायग्राम इन द फिगर शोज द प्रोफेशनल ऑफ डिफरंट वर्क इन अ टाउन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ इट्स हेल्प. बघा मुलांना, पाय डायग्राम आपल्याला साधारण ड्रॉ करूनच दिली ऑलरेडी आणि त्या ड्रॉ डायग्रामवरून आपल्याला टेबलकडे जायचं. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण टेबलवरून डायग्रामवर जात होतो, आता आपल्याला डायग्रामवरून टेबलवर जायचं. साधारण आपल्याला हा टॉपिक या वर्षीच्या सिलेबसमधून रिमूव्ह केलेला मुलांना, कट केलेला आहे हा, पण विद्यार्थ्यांना कळावं किंवा विद्यार्थ्यांना समजावं एक्झॅक्टली काय आहे म्हणून तो आपण या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. साधारण हा या वर्षीच्या मुलांसाठी मात्र ड्रॉपआउट केलेला पोर्शन आहे, रिमूव्ह केलेला पोर्शन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा पोर्शन या एक्झाम्पलचा अभ्यास नाही केला तरीही चालणार आहे. बघा मुलांना, यामधला पहिला क्वेश्चन विचारला होता, इफ द टोटल वर्क इज 10,000 हाऊ मेनी ऑफ देम आर इन अ फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. तर बघा, 1000 दिलेले आहेत आपल्याला टोटल वर्कर्स. या टोटल वर्कर 1000मध्ये आपल्याला काय करायचं, कन्स्ट्रक्शन किती झालं नाही, सेंटर अँगल ऑफ द कन्स्ट्रक्शन बघायचं आहे 360 अंश आणि त्यापैकी काय करायचं आपल्याला 1000 वर्करवर काढायचे. आता 1000 वर्कर्सवर किती घेतलेले आहेत बघा, सेंटर अँगल आहे कन्स्ट्रक्शनमध्ये बघायला जायचं हा मुलांना. कन्स्ट्रक्शनचं विचारलं आहे तर कन्स्ट्रक्शनचं सेंटर अँगल आहे 72. म्हणजे बघा 360पैकी 72 तर 10,000पैकी किती, आणि याला सिम्प्लिफाय केलं तर 2000 आले. म्हणजेच काय येणार आहे, कन्स्ट्रक्शनचे वर्कर जे आहेत त्या वर्कर येणार आहेत 2000. दुसरा क्वेश्चन दिला त्यांनी, हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन. आता जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आलेले आहे ते बघायला जायचे, ते दिलेले 36 अंश. हां, आता 36 अंश कशावर घेणार आहेत आपण, कन्स्ट्रक्शनच्या 10,000वरच घेणार आहोत मुलांना. म्हणजे 360 अंशापैकी 36 अंश तर 10,000पैकी किती, तर याचं सिम्प्लिफिकेशन येणार आहे 1000.
तिसरा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन. प्रोडक्शनमध्ये किती वर्कर्स आहेत त्याचं पर्सेंटेजमध्ये काढायचं आपल्याला. तर बघा मुलांना, वर्करच्या याच्यामध्ये जाणार आहोत आपण. त्या वर्करच्या याच्यात गेल्यानंतर बघा, वर्कर्स 360 गुणिले पर्सेंटेज म्हणजे 100 पैकी काढणार. मग वर्कर आहे आपलं प्रोडक्शन, वर्क इन प्रोडक्शन त्याच्यामध्ये दिलेले 90 अंश, म्हणजे 360 अंशापैकी 90 अंश तर 100पैकी किती, तर त्याचे येत आहे ते 25%. 25% काय केलेलं आहे प्रोडक्शनमध्ये वर्कर्स टाकलेत. म्हणजे आपल्याला मुलांना डायग्रामवरून पण टेबलकडे वळता येतं. अतिशय सोपी पद्धत आहे ती. मात्र या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी हा पोर्शन किंवा हे एक्झाम्पलचा अभ्यास करायचा नाही. नेक्स्ट लेक्चर. तर बघा विद्यार्थ्यांना, इथं आपलं 10वीचं पार्ट 1 मधला सिलेबस संपतो आहे आणि हा सिलेबसचा शेवटचा टॉपिक होता. धन्यवाद.